विद्यार्थ्यांनो, सप्राय नमस्कार. आज आहे 28 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण सर्व चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसंच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क आणि एक नॉलेज बूस्टर तुमच्यासाठी घेऊन आला आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, इंडिगोने संचालन नियंत्रणाचा नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर लक्षात घ्या, याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, रोहित रिखे यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. लक्षात घ्या, इंडिगोने फेब्रुवारी 2026 मध्ये जेसन हर्ट यांची जागा घेऊन कॅप्टन रोहित रिखे यांची ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती केली. तर या ठिकाणी नियुक्ती आली आहे. तर या वर्षातील ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. सर्वात पहिल्यांदा रोहित जैन यांनी IIFCL ची व्यवस्थापकीय संचालक पदभार स्वीकारला. निवेदिता दुबे यांनी विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिला महिला सदस्य बनल्या. इंद्रपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची कमान स्वीकारली. इंडसइंड बँकेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र संचालक म्हणून अर्जित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा पॉइंट, ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड करण्यात आली. टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वालवर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि कायजात भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक जे बनले आहेत ते आहे हर्षरन कौर. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई योजना सुरू केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पंजाब. लक्षात घ्या, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी मेरी रसोई योजना सुरू करण्याची घोषणा केली, ज्या अंतर्गत राज्य सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत 40 लाख कुटुंबांना आवश्यक अन्न सामग्री उपलब्ध करून देईल. आता पंजाब आला आहे, या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघून घ्या. पंजाबमध्ये आदमपूर विमानतळाचे नाव बदलून आता श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असे ठेवण्यात आले. मोफत कॅन्सर आरोग्य सेवा देण्यासाठी पंजाबमध्ये मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आली. पंजाबची पहिली ड्रग सेंच्युरी लुधियाना येथे सुरू झाली. पंजाबचे गायक काका यांनी महिलांच्या सुरक्षेला बळकटी देण्यासाठी फ्रेंड्स ॲप लॉन्च केले. पंजाब मॅपमध्ये आहे, या ठिकाणी स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. राजधानी आहे चंदीगड. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. एकूण जिल्हे 23 आहेत. क्षेत्रफळ आहे 50,362 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 117 जागा आहेत, लोकसभेच्या 13 तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न, निलिट भारतातील पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ कुठे उभारणार आहे? तर लक्षात घ्या, हे जे क्वांटम आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते विद्यार्थ्यांनो अमरावती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. आता अमरावती कुठलं, तर हे आंध्र प्रदेश सरकारची जी कॅपिटल आहे ते अमरावती, महाराष्ट्राची आपली कॅपिटल नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच निलिट आणि आंध्र प्रदेश सरकारने आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारतातील पहिले क्वांटम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ परिसर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पुढील प्रश्न, राष्ट्रपती भवनात लुटियन्सच्या जागी कोणाची प्रतिमा बसवण्यात आली आहे? तर लक्षात घ्या, त्यांच्या जागी जो पुतळा आता बसवण्यात आला आहे तर तो आहे सी राजा गोपालाचार्य यांचा आणि हे त्यांचं छायाचित्र आहे. लक्षात घ्या, ही मूर्ती अशोक मंडपाजवळील मोठ्या पायऱ्यांवर बसवण्यात आली आहे. ही मूर्ती तेथे आधीपासून असलेले एडविन लुटियन्स यांच्या मूर्तीच्या जागी बसवण्यात आली. राष्ट्रपतींनी सांगितले की हा बदल गुलामगिरीच्या विचारांना मागे सोडण्याचा एक प्रयत्न आहे. हा भारताचा सांस्कृतिक वारसा आणि परंपरा अभिमानाने स्वीकारण्याचा मार्ग आहे. पुढील प्रश्न, सेंट झेवियर्स विद्यापीठ कोलकाता यांनी कोणाला मानद D.Litt पदवी प्रदान केली? तर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे शशी थरूर यांना. लक्षात घ्या, लोकसभा खासदार शशी थरूर यांना 21 फेब्रुवारी 2026 रोजी कोलकात्यातील सेंट झेवियर्स विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत समारंभात मानद डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी ही भारतातील त्यांची पहिली मानद डॉक्टरेट असल्याचे सांगितले. पुढील प्रश्न, संविधानाच्या तामिळ आणि गुजराती आवृत्त्या कोणी जाहीर केल्या? तर लक्षात घ्या, भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी या आवृत्ती विद्यार्थ्यांनो अनावरण केलंय. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी संविधानाच्या अद्ययावत तामिळ आणि गुजराती आवृत्त्यांचे तसेच 8व्या इंग्रजी हिंदी विधी शब्दकोशाचे अनावरण केले. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने टपाल क्षेत्रातील सहकार्याबाबत एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत? तर हा जो देश आहे तो आहे ब्राझील. लक्षात घ्या, भारत आणि ब्राझील यांनी
टपाल क्षेत्रातील सहकार्याबाबत एक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार टपाल सेवा, डिजिटल परिवर्तन आणि समावेशक सेवा वितरणातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि ब्राझीलचे संचार मंत्री फ्रेडेरिको डी सिल्वर फिल्लो यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ब्राझील आला आहे तर ब्राझीलच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. भारत आणि ब्राझील यांनी स्कॉर्पिन पाणबुडीच्या देखभालीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ब्राझीलने ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फंडमध्ये पहिल्या गुंतवणुकीची घोषणा केली. ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांना 27 वर्षे आणि 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 7 सप्टेंबर 2025 रोजी ब्राझीलने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी रिओ डी जेनेरो येथे झालेल्या 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला. इफ्को ब्राझीलमध्ये आपला पहिला परदेशी नॅनोखत प्रकल्प स्थापन करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या ठिकाणी आसाम पोलीसच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली? तर यांनी जी पायाभरणी आहे ती कामरूप या ठिकाणी केली आहे. पुढील प्रश्न, भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीमच्या उंच भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी कोणते अभियान राबवले? आणि जे वेगवेगळे अभियान राबवण्यात आले त्यावर देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर हे जे अभियान आहे ते आहे ऑपरेशन हिमराहत. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशामध्ये वज्रप्रहार या सरावाचे 16वे संस्करण हिमाचल प्रदेशात सुरू झाले? तर हा जो युद्ध सराव आहे त्याचं नाव आहे वज्रप्रहार आणि हा भारत आणि अमेरिकेचा युद्ध सराव आहे. आणि आताचं जे 16वं संस्करण आहे ते हिमाचल प्रदेश या ठिकाणी पार पडलं. अमेरिका आला आहे या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. जगातील पहिले खाजगी अवकाश स्थानक बनणारे हेवन-1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे WHO मधून स्वतःला वेगळे केले. अमेरिकेने भारताला पॅक सिलिकॉस मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. अमेरिकेने 75 देशांसाठी विजावर निर्बंध लादले. 5. अमेरिकेने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25% शुल्क लावले. 6. अमेरिकेने सिरियामध्ये ऑपरेशन हॉकआउट स्ट्राईक पार पाडले. इस्रोने अमेरिकेची कंपनी EST स्पेस मोबाईलचा ब्लूबर्ड ब्लॉक 2 संचार उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केला. पुढील प्रश्न, बढ़ना है तो यहाँ जुड़ना है हा राष्ट्रव्यापी अभियान कोणी सुरू केला? तर हा सुरू केला आहे जयंत चौधरी आणि हा त्यांचा फोटो आहे. आणि जयंत चौधरी कोण आहेत? तर केंद्रीय मंत्री आहेत. पुढील प्रश्न, एलिस पेरी 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी कोणत्या देशाची पहिली महिला ठरली? तर या बनल्या आहेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू. ऑस्ट्रेलिया कॅपिटल आहे कॅनबेरा, करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे अँथोनी अल्बनीज आणि हा त्यांचा फोटो आहे. कालचा तुमच्यासाठी प्रश्न विचारण्यात आला होता, कोणत्या राज्यात लोसर उत्सव साजरा करण्यात आला? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे हिमाचल प्रदेश. यानंतर कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचा बिझनेस लीडर पुरस्कार कोणी जिंकला? तो जिंकला करण अदानी यांनी. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ती करण्यात आली आहे हर्षरन कौर यांची. भारताने कोणत्या देशामध्ये बागायती क्षेत्रातील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाची बैठक आयोजित करण्यात आली? तर ती करण्यात आली न्यूझीलंडमध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने बाल वैद्यकीय जीन थेरपी प्रकल्पांचा ऐतिहासिक शुभारंभ केला? उत्तर आहे UAE. पुढील प्रश्न, मणिशंकर मुखोपाध्याय यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? तर ते होते लेखक. कोणत्या राज्यात स्थित वर्ल्ड कॅथेड्रलला संवर्धनासाठी युनेस्कोने पुरस्कार प्रदान केला? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. प्रकाशित अटल बिहारी वाजपेयी श्रेष्ठ राजनेता या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? विजय गोयल यांनी. पुढील प्रश्न, आयोजित विमेन्स आशिया कप रग्बी सेव्हन्सचे विजेतेपद कोणी जिंकले? भारताने. कोणत्या राज्यात 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला? मणिपूर या ठिकाणी, कॅपिटल आहे इम्फाळ. अलीकडे विश्व शांतता आणि समज दिन कधी साजरा करण्यात आला? 23 फेब्रुवारी रोजी. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्षांना बंडखोरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे? ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करायचे. आणि आजचा जो नॉलेज बुस्टर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संस्था बघणार आहोत नाटो. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली 4 एप्रिल 1949 ला वॉशिंग्टन करारानुसार. मुख्यालय आहे ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी.
एकूण सदस्य देश आहेत 32. एप्रिल 2023 मध्ये फिनलँड 31वा देश यात सामील झाला आणि मार्च 2024 मध्ये स्वीडन 32वा देश यामध्ये समाविष्ट झाला आहे. यानंतर जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल तर 5000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स विद्यार्थ्यांना परचेस करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचंय. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक, तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. त्याचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. डेली बेसिसवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून करंट अफेअर क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचंय. हा QR कोड स्कॅन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.